आई पण प्लॅन करायचा असेल, गर्भार पण प्लॅन करायचा असेल, प्रेग्नन्सी प्लॅन करायची असेल, तर त्याची पूर्वतयारी करायची असते का? तर येस, त्याची पूर्वतयारी करायची असते. तर एवढं गोंडस बाळ होण्यासाठी तू काय केलंय बुवा? खरंच काही केलंय का? तर येस, मी बऱ्याच गोष्टी फॉलो केल्यात, अगदी मनापासून फॉलो केल्यात. त्याच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की अध्यात्म, पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या चराचरामध्ये, आपल्या सभोवताली खरंच असते का? तर येस, असते. मी तर मानते अध्यात्म वगैरे, माझा खूप जास्त विश्वास आहे. त्याच्यामुळे मी सुरुवातीलाच, म्हणजे ज्या दिवसापासून मला असं वाटत होतं की आता मला प्रेग्नन्सी प्लॅन करायची आहे बाबा, पुढच्या 6 महिन्यांमध्ये मला माझ्याकडे गुड न्यूज हवी आहे, तर त्याच्यासाठी मी आधी काय केलं, तर मी आधीपासूनच स्वामींना खूप जास्त मानते, लग्नाच्या आधीपासून. त्याच्यामुळे मी स्वामींची खूप जास्त भक्त आहे. स्वामींबद्दल बऱ्याच गोष्टी मी नित्यनियमानं तारक मंत्र ऐकायचे, त्यानंतर स्वामींचं जप करायचे. त्याच्याबरोबर मी काय करायचे, गोपाल संतान प्राप्ती मंत्र जो असतो तो मी तुम्हाला स्क्रीनवरती देणार आहे. तर त्या मंत्राचं मी 108 वेळा पठण करायचे. म्हणजे मी लड्डू गोपालला लिटरली असं सांगितलं होतं की तुझ्यासारखा गोड लड्डू गोपाल माझ्याही घरी येऊ देत आणि माझ्याही संसाराचं नंदन नवन होऊ देत, असं मी लड्डू गोपालकडे साकडं घातलं होतं. आणि मंडळी, खरंच त्याचं मला खूप पॉझिटिव्ह फळ मिळालेलं आहे. ट्रस्ट मी.